राधा राधा नामस्मरण करून चक्रवर्ती सम्राट होऊ शकतो का? प्रेमानंद महाराजांनी हसत हसत सुंदर उत्तर दिले. प्रेमानंद महाराज हे वृंदावनात राहणारे प्रसिद्ध कथाकार आहेत. ते आपल्या सत्संगातून अनेकांना मार्गदर्शन करतात. त्यांचा सत्संग ऐकण्यासाठी मोठमोठी व्यक्तीही येतात. प्रेमानंदजींचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. याशिवाय अनेक व्हिडिओ व्हायरल होतात ज्यात भक्त त्यांच्या समस्यांचे समाधान विचारतात आणि प्रेमानंद महाराज जी अतिशय सुंदर पद्धतीने उत्तर देतात. नुकतेच एका व्हिडिओमध्ये एका भक्ताने असा प्रश्न विचारला होता जे ऐकून महाराजांना हसू आवरले नाही. भक्ताने एक अनोखा प्रश्न विचारला की मी 1.25 तास भगवंताच्या पवित्र नामाचा जप करतो आणि तुमचा सत्संग ऐकतो, जेणेकरून मला एका दिव्य आणि शाश्वत जगात चक्रवर्ती सम्राटासारखे जगता येईल आणि मला हजारो लाखो प्राप्त होतील. सुंदर राण्या, हे शक्य आहे का? भक्ताचा हा प्रश्न ऐकून प्रेमानंद महाराजांना हसू आवरले नाही आणि हसत उत्तर दिले. ते काय म्हणाले आपल्याला सांगते. या अनोख्या प्रश्नाचे उत्तर प्रेमानंदजींनी हसत मुखाने दिले. ते म्हणाले की सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे. निदान तुम्ही माझ्या प्रभूशी जोडला आहेस. धन्यवाद. तुम्ही या लक्झरीसाठी देवाकडे विचारत आहात. प्रेमानंदजी महाराज म्हणाले की प्रशंसनीय विषय हा आहे की तुम्ही भगवंताशी जोडलेले आहात आणि दुसरीकडे निंदनीय विषय असा आहे की ही मायेची मागणी आहे. देवाला तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर तो करेल. ही काही मोठी गोष्ट नाही. आता एका प्रवचनामध्ये श्री प्रेमानंद महाराजांनी एक कथा सांगितली, ती आपण ऐकूयात. घरगुती कर्तव्य केल्यानेच देव सापडतो. तर एकदा एक तरुण श्री प्रेमानंद महाराजांकडे आला. त्या तरुणाने महाराजांना सांगितले, मला जीवनात एकांती व्हायचे आहे, पण माझ्यावर घरच्या खूप जबाबदाऱ्या आहेत. मी दोघांचा समतोल कसा साधू शकतो? महाराजांनी त्या तरुणाचे लक्षपूर्वक ऐकले आणि मग हसतमुखाने म्हणाले, बेटा, बाबा होण्याची गरज नाही. घरातील कर्तव्य पूर्णपणे पार पाडा. आपल्या पालकांची काळजी घ्या आणि आगामी प्रवास चांगला करा. देव सापडेल. बाबा बनून कधीच भगवंताची प्राप्ती होत नाही. सत्कर्म करून भगवंताची प्राप्ती होऊ शकते. महाराजांच्या या विधानाचा त्या तरुणावर खोलवर परिणाम झाला. आपले घर आणि कुटुंब सोडून कुठेही जाण्याची गरज नाही हे तरुणाला समजले. तो जिथे आहे तिथे राहूनही तो देव शोधू शकतो. महाराजांचे हे विधान आपल्याला खूप काही शिकवून जाते. आजच्या काळात लोक सहसा अध्यात्माला घर आणि कुटुंबापासून वेगळे मानतात. त्यांना वाटते की अध्यात्म म्हणजे जगापासून दूर जाणे आणि संन्यासी होणे. पण महाराजांनी आम्हाला सांगितले की अध्यात्माचा अर्थ फक्त मंदिरात जाणे किंवा पूजा करणे असा नाही. अध्यात्म म्हणजे स्वतःची कर्तव्य पार पाडणे, इतरांची सेवा करणे आणि चांगली व्यक्ती बनणे. घर आणि कुटुंब हे आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे भाग आहेत. आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांप्रती आपले कर्तव्य बजावले पाहिजे. आपण आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे, आपल्या भावंडांची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्या मुलांचे योग्यरित्या संगोपन केले पाहिजे. जेव्हा आपण आपल्या कुटुंबाप्रती आपले कर्तव्य पार पाडतो तेव्हा आपण एक चांगला माणूस बनतो आणि आपल्या आत्म्याला शांती मिळते. अध्यात्माचे सार, अध्यात्माचे मर्म हेच आहे की आपल्यामध्ये ईश्वर शोधणे. हे मंदिरात जाऊन किंवा पूजा केल्याने होत नाही, तर आपल्या दैनंदिन जीवनात चांगली कर्म करून होते. जेव्हा आपण इतरांची सेवा करतो तेव्हा आपल्याला आपल्यातील देवाची जाणीव होते. जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्याला आनंद होतो. हे खरे अध्यात्म आहे. निष्कर्ष, श्री प्रेमानंद महाराजांच्या या विधानावरून आपण शिकू शकतो की अध्यात्म आणि ऐहिक जीवन एकमेकांना विरोध करत नाहीत. आपण दोघांनाही सोबत घेऊ शकतो. आपले कुटुंब आणि कुटुंबाप्रती असलेले कर्तव्य बजावताना आपण अध्यात्माचा मार्ग स्वीकारला पाहिजे. कर्तव्य बजावत असतानाही जेव्हा आपण अध्यात्माचा मार्ग स्वीकारतो तेव्हा आपण परिपूर्ण जीवन जगू शकतो. श्रीपूज्य
गुरुवर्य प्रेमानंदजी महाराज जी जगातील मानवतेच्या कल्याणासाठी अनेक पर्वतांमधून ज्ञानाचे अमृत देत आहेत. वेबसाईटच्या माध्यमातून म्हणजेच यूट्यूबच्या माध्यमातून तेच ज्ञान मी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी मुंगीप्रमाणे प्रयत्न करत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ प्रेमानंद महाराजांचे येत राहतील. श्री गुरुवर्य महाराज ज्ञानाचा प्रसार करण्याचे बळ देवो. राधा राधा.